अरे त्या जरांगेनं एका दिवसात तर उपोषण मागं पण घेतलं. असं कुठं उपोषण असतं का? म्हणत तर होता भर उन्हामध्ये मी अमरण उपोषण करणार आहे आणि 24 तास सुद्धा बसला नाही. 24 तासाच्या आतच हा उठला. पण ते जे बिना दाढी मिशाचं नाव नाही ना, हे जे आरोप करताय ना, असंच करताय का? काहीतरी त्याच्याकडे पुरावे असतील ना, म्हणून तर ते भुगताय. जरांगेमध्ये आणि सरकारमध्ये मोठी सेटलमेंट झालीये, मोठी डील झालीये. माहित आहे का तुम्हाला? नाही माहित आहे? नसेल माहित तर मी सांगतो. जरांगे पाटलामध्ये आणि सरकारमध्ये जी डील झाली ना, लाखो करोडो रुपयांची नाही झालेली, तर गोरगरीब मराठा समाजाच्या हक्कासाठी ज्या 14 मागण्या घेऊन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अमरण उपोषणाला बसले होते, त्या 14 मागण्या सरकारनं मान्य कराव्या आणि सरकारने मान्य केल्या. सरकारमध्ये आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलामध्ये ही एक मोठी डील झालेली आहे. आता सर्वात पहिल्यांदा फडणवीस साहेब असतील, विखे पाटील असतील, आमदार प्रसाद लाड साहेब असतील, यांचं मी मनापासून कौतुक करतो. मराठा आंदोलनाच्या दरम्यान जे आंदोलक मृत्युमुखी पडले होते, त्यांच्या वारसांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये MIDC मध्ये नोकरी देण्याचं सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आदेश सुद्धा काढलेला आहे. अजून एक दुसरी जी मागणी होती ती सुद्धा पूर्ण केलेली आहे. मराठा आंदोलन जेव्हा चाललं होतं त्यावेळेस कित्येक आंदोलकावर जे गुन्हे दाखल केले होते ना पोलिसांनी, ते गुन्हे सुद्धा मागे घेण्याचा आदेश काढलेला आहे. ते सुद्धा गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा मी मनापासून देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक करतो. आता राहिला विषय जरांगे पाटलाचा, तर जरांगे पाटलांनी हीच एक सरकारसोबत सेटलमेंट केली होती. माझ्या समाजासाठी, माझ्या समाजाच्या जे हक्काचं आहे ते मिळवून देण्यासाठी मी या उन्हामध्ये बसतोय आणि माझ्या समाजाचा हक्क मागतोय, आणि तो हक्क जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी उन्हामधून उठणार नाही. ही मागणी आणि ही डील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी सरकारसोबत केलेली होती, आणि ती डील सरकार आजपासून पूर्ण करायला सुरुवात झालेली आहे. 2 मागण्या तर पूर्ण केल्याच आहेत. बाकीच्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत, लवकरात लवकर त्या सुद्धा मागण्या पूर्ण होताना तुम्हाला दिसणारच आहे. बाकी हीच एक डील होती. राहिला विषय बिना दाढी मिशावाल्याचा, त्यांना जास्त आपण भाव द्यायचा नाही. असेच ते भुकत राहत आहेत. फक्त आणि फक्त त्यांचं घर चालतंय मराठा समाजाच्या जीवावरती. चला ढकलावर.